अत्याचार नाही होत यासाठी त्या समितीच्या कार्यकारिणीने निर्णय घ्यावा। ते अध्यक्ष असो, सेक्रेटरी असो की कार्यकारिणीतले कितीही लोक असो, 21 असो की 11 असो, आमचा एकच उद्देश आहे, नागपूरकरच्या संघटित महिलांचा ही क्रांती याच्यासाठी आहे की नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आणि आंबेडकर कॉलेज आम्ही एक समजतो, आमच्यामध्ये त्याला भेद नाही आहे। बस कोणाशीही कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होऊ नये, बस एवढंच आम्हाला म्हणायचं आहे। आणि सरांचा प्रश्न होता की आता 15 दिवसावर आहे विजयादशमी, काहीच होणार नाही, आम्ही त्याच्यासाठी पत्रकार परिषद नाही घेतली, पण आता चला वेळ होतो आहे, आतापर्यंत आम्ही घेतलं नाही, महिला बोलल्या नाही, बोलावं आपल्यासोबत, आपल्या द्वारा चांगला मेसेज जावं आणि दीक्षाभूमीची जी चळवळ आणि माहोल बनतो, जो एक पवित्र जागेचं जे पवित्र आपण राखू, या अनुषंगाने आम्ही ही पत्रकार परिषद घेतली की त्यावेळेला काही थोडंसं शब्दांमध्ये होऊ शकते, पण आपल्याच बहिणी वगैरे सगळे आणि तुम्ही सगळे आमचेच बंधू आहात। जी दीक्षाभूमी आहे त्याचं पावित्र्य राखणं केवळ बोलण्याची जबाबदारी आहे। ते न्यायाची भूमी आहे, ते वर्ल्ड हेरिटेज आहे आणि त्या दीक्षाभूमीची गरिमा राखणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं आद्य कर्तव्य आहे, हा एक प्रश्न। आणि दुसरं म्हणजे ही ऊर्जाभूमी आहे, सोबतच न्यायभूमी देखील आहे। आम्ही तुम्ही बघत असताना हे जे चेहरे तुमच्या पुढे आहेत हे सगळे चळवळीतील क्रांतिकारी महिला बाबासाहेबांच्या लेखी आहेत। आणि जर अन्याय होत असेल तर अन्यायाच्या विरोधात बंड पुकारून उभ्या राहणाऱ्या या महिला आहेत, कारण आम्हाला आमच्या दीक्षाभूमीची गरिमा अत्यंत प्रिय आहे, ती माणूस घडवणारी भूमी आहे। आजची जी पत्रकार परिषद आहे बांधवांनो, ते ह्यासाठी आहे, जे काही वर्तमानपत्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दीक्षाभूमीच्या संदर्भात जे 2 व्यक्ती आहेत ज्यांना कायदेशीररित्या ऑथॉरिटी नाही आहे, अशा 2 व्यक्ती संदर्भात छापून येत आहे आणि त्याच्यामुळे दीक्षाभूमीची प्रतिमा, कारण दीक्षाभूमी नाव येतं आणि जर तुम्ही प्रॉस्पेक्टस चेक करणार महाविद्यालयाचं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी असं लिहिलेलं आहे। आणि तेथील असिस्टंट प्रोफेसरवरती, आता मी तुम्हाला सांगू इच्छिते की कुठल्याही जगातील कोणतीही स्त्रीला कोणालाही वाटत नाही कोणी यावं आणि आपल्यावरती रेपसारखा आरोप लावावा किंवा विनयभंगाचा आरोप लावावा, असं जगातील कुठल्याही स्त्रीला वाटत नाही। विनयभंगाचा आरोप लावणे, त्यामध्ये त्या पीडिताचं नाव घेणे ही काही साधारण बाब नाही आहे, ते प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे। 12 ऑगस्टला गुन्हा दाखल होतो, 15 ऑगस्टला आरोपी दीक्षाभूमीसारख्या प्रिमायसेस मध्ये फिरतात, मग यामध्ये पोलिसांची भूमिका काय असायला पाहिजे? जर वेळेतच स्मारक समितीने हे समिती गठीत करून, चौकशी समिती गठीत करून प्रकरणाला न्याय दिला असता तर आज कदाचित महिला या ठिकाणी आल्या नसता, कारण जो प्रश्न आहे तो दीक्षाभूमीच्या गरिमेचा आहे। आणि म्हणून आजची ही पत्रकार परिषद त्या संदर्भात आहे। 30 तारखेला त्या आरोपींना ऑलरेडी सेशन कोर्टाने अँटिसिपेटरी बेल फेटाळून लावलेली आहे। त्याच्यामुळे हायकोर्टला सुट्ट्या होत्या, 2 तारखेला हायकोर्ट, 2 सप्टेंबरला हायकोर्ट सुरू झालं आणि त्याच तारखेला आरोपींनी केस फाईल केली आणि 3 सप्टेंबरला ती केस लागली। तिथे अँटिसिपेटरी त्यांची बेल रिजेक्ट झाली, त्याच्यानंतर दुसरी जी तारीख आहे ते 10 सप्टेंबर आहे, सो ती देण्यात आली। 10 सप्टेंबरला युक्तिवाद असा झाला, इंटरियम बेल एका आरोपीला मिळाली, इंटरियम म्हणजे आंतरिक तात्पुरत्या स्वरूपाचा बेल। आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पुढील जी सुनावणी आहे ते 15 सप्टेंबरला होणार आहे। याच्यामध्ये अँटिसिपेटरी बेल मिळावं याच्यासाठी आरोपींनी अर्ज दाखल केलेला आहे। जो आरोपी आहे असं सांगण्यात येतो की ते जे पूज्य भदंत यांचे खाजगी सचिव आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही जवळपास 150-200 महिला
2 ते 3 दिवसापूर्वी भंतजींची भेट घेण्यासाठी गेलो की चर्चेच्या माध्यमातून न्यायप्रविष्टते प्रकरण आहे, पण ते अध्यक्ष आहेत आणि बऱ्याच अशा आम्हाला जाणून आलं की त्यांच्या मागे अनेक घटना होत आहेत त्यांचं नाव घेऊन. त्याच्यामुळे ज्या दुसऱ्या महिलांनी कंप्लेंट केली हे भंतजीला माहीतच नव्हतं. ते देखील आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि आम्ही स्पष्ट बोललो की दीक्षाभूमी शिवाय आम्हाला काही महत्त्वाचं नाही. माणूस घडवणारी ती आमची भूमी आहे. मग त्यामध्ये कोणीही एक असेल आणि त्याच्यामुळे जर दीक्षाभूमीची बदनामी होत असेल तर आम्ही महिला खंबीरपणे उभं राहणार. याच्यासाठी आम्ही ती भेट घेतली. भंतजीने ती चर्चा रीतसर ऐकून घेतली आणि आम्हाला आश्वासित केलं की 2 तारखेचा जो कार्यक्रम आहे देश विदेशातून आम्ही ते म्हटलं की जनता देश विदेशातून या भूमीला नमन करण्यासाठी येते. त्यांची व्यवस्था आमच्यासाठीही तेवढंच महत्त्वाची. आणखी समता सैनिक दल त्यांच्या व्यवस्थेसाठी कोर्टाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रशासन सुविधा कशा प्रदान करेल याच्यासाठी आम्ही कोर्टातून निर्णय आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी करोडो रुपये खर्च करतात सुविधा देण्यासाठी, किंवा आता जो गणेशोत्सव आला तिथे देखील मोठ्या प्रमाणात फंडिंग देण्यात आलं. पण जिथे करोडोनी जनता नतमस्तक होण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने येते, पण तिथे मात्र 12 आणि 15 लाखाची केवळ घोषणा प्रशासनामार्फत होते. अत्यंत लज्जास्पद आहे आणि त्यासाठी देखील आम्ही लावलेला त्या प्रकरणामध्ये देखील आपल्या जनतेची सुविधा कशी होईल, असुविधा होऊ नये यासाठी आम्ही तेवढाच जागरूक आणि तत्पर आहोत. पण आजची ही जी परिषद आहे बांधवांनो, तुम्ही ह्या माध्यमातून योग्य ती न्यूज देणार. नागपूरचे बौद्ध अनुयायी आणि आंबेडकरी अनुयायी आहेत. दीक्षाभूमी आणि आंबेडकर कॉलेज, आंबेडकर म्हटलं तर दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमी म्हटलं तर आंबेडकर कॉलेज. प्रश्न हा आहे, कोणत्या महिलावर कधी कोणत्या वेळेला काय होत आहे हे करण्यापेक्षा हे जे प्रकरण आमच्या पुढे आलं आणि ते पुढे आल्याबरोबर अगदी ह्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये म्हणून सर्व संघटना, महिला संघटना बाहेर आल्या आणि बाहेर आल्यामुळे हे प्रकरण बाहेर आलं आणि आम्ही थोडं आंबेडकर कॉलेज आणि दीक्षाभूमीला धरून बोलायला लागलो. जिथे शील घेतलं जातं, पवित्र भूमी आहे, जगभर आहे, या जम्बूद्वीपपर्यंत यांचं नाव पोहोचलेलं आहे. म्हणून तुमची, आमची आणि पत्रकारांची एकच विनंती आहे की पुढे जे विजयादशमी आहे त्या विजयादशमीला पत्रकार हा मेन केंद्रबिंदू असतो आणि आम्ही जे सामाजिक संघटना आहेत, जितक्या चळवळी झाल्या, तक्षशिलाताई असो, कोब्रागडे असो, आमची स्मिता असो, म्हणजे जुन्या नवीन यंग माळगुडे जेवढे असतील तुम्ही संविधान चौकामध्ये पाहिलं, प्रत्येक क्रांतीसाठी आम्ही नामांतरापासून आहोत. त्यावेळेला स्कर्ट घालायचो तेव्हापासून आम्ही क्रांतीमध्ये उतरतो. तर आज हे निवड 1.5 ते 2 महिन्यात तुमच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आणि एका महिलेची अस्मिता अनेक महिलांसोबत अशा घटना होऊ शकतात हे पुढे न व्हावं, बस यासाठी आम्ही ही पत्रिका हा जो विषय आहे बघा, तो पण विषय येणार आहे आणि तोही विषय, कारण आम्ही दीक्षाभूमी जे आमचे श्रद्धास्थान आहे किंवा म्हणते सुरेश असायची जे आमचे श्रद्धास्थान आहे, आम्ही कुणाकडे जाणार जर दीक्षाभूमीशी संबंधित? कारण हा वाद काय फक्त आमच्यापर्यंत आला का? वर्तमानपत्रामध्ये आपण लोकांच्या माध्यमातूनच या ज्या बातम्या झळकल्या आहेत आणि जर आम्ही मणिपूर, ज्या महिला संघटना आहे की मणिपूरमध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये घडते तर आम्ही इथे निदर्शने करतो, इथे त्याचा नाही, मी सांगत आहे भूमिका महिला संघटनाच्या संदर्भामध्ये तुम्ही करा. हा, त्यांचा विरोध झाला. बिलकुल. आता मला एक सांगा, आम्ही या संदर्भामध्ये जे आम्ही तुम्हाला जे सांगत आहोत तुम्ही त्याला वळवू नका. आम्ही या अर्चना मेश्रामच्या संदर्भामध्ये, दीक्षाभूमीच्या संदर्भामध्ये जी काही गैरप्रकार आणि गैरप्रचार होत आहे आणि त्यामुळे देशातच काय बाकीच्या पण ठिकाणी, कारण दीक्षाभूमी आपलं श्रद्धास्थान आहे आणि तिथे कॉलेजमध्ये, कारण याच्या आधी असं झालं नाही, एक महिला जी आहे प्राध्यापिका त्यांचं हे झालेलं आहे की त्यांनी सुद्धा विनयभंगाचा प्रश्न हा आहे की इथून आम्ही महिलांची जी भूमिका आहे, प्रत्येक वेळेस आम्ही जे काही आंदोलन झालं त्याच्यामध्ये राहिलं नाही का? दादा तुम्ही सांगा, दीक्षाभूमीमध्ये विकास कामाच्या संदर्भामध्ये आम्ही लोकांनी डोळेझाक केली का? प्रश्न असा आहे, प्रेस नोट मध्ये एक शब्द सुरक्षित नाही. दीक्षाभूमीवर
1956 पासून तर आतापर्यंत दीक्षाभूमीवर असे किती प्रकार झाले ते सांगा. आम्ही कॉलेजच्या संदर्भामध्ये बोलतो. पण दीक्षाभूमीवर प्रेस नोट मध्ये तर शब्द आहे. दीक्षाभूमी आणि कॉलेज वेगवेगळं आहे. कॉलेजचा नाही, दीक्षाभूमीवर शब्द आहे त्या प्रेस नोट मध्ये. दीक्षाभूमीवरच आंबेडकर कॉलेज स्थित आहे आहे. ना दादा. असं नाही यायला पाहिजे. नाही ना, त्याचा स्पष्ट उल्लेख आहे ना, दीक्षाभूमीवर महिला सुरक्षित नाही आहे. नाही, तुम्हाला म्हणजे ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली तिथं महिला असुरक्षित आहे. परिणाम होईल, कारण की वृत्तपत्रामधून सगळे विद्यार्थी ही बातमी वाचत आहेत. काही विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रश्न सुद्धा केलेले आहेत. तर अशा पद्धतीनं जर हे म्हणजे प्राध्यापकच सुरक्षित नाही तर विद्यार्थ्यांना त्याचा काय परिणाम होईल. तर ही गरिमा आम्ही लक्षात घेता ही पत्रपरिषद आयोजित केलेली आहे. आणि आम्ही जे भंतेजींसोबत बोललो काल जेव्हा भंतेजीकडे गेलो, तुम्ही म्हणता की दीक्षाभूमीला हा जो सोहळा आहे दसऱ्याचा हा कसा होईल, जेव्हा की 15 दिवस राहिलेले आहेत. तर भंतेजींनी आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही भंतेजींना हा प्रश्न केला तेव्हा भंतेजींनी आम्हाला आश्वासन दिलं की हा दीक्षाभूमी दसऱ्याचा जो प्रोग्राम आहे, विजयादशमीचा जो प्रोग्राम आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं होईल आणि त्याच्यासाठी आम्ही कार्य करीत आहोत. फक्त आमची मागणी भंतेजींना एवढीच होती की ह्या 2 लोकांना दीक्षाभूमीवर येण्यासाठी मज्जाव करा. तर भंतेजींनी आम्हाला सांगितलं की ते डावे उजवे हात आहे आमचे आणि मी प्रयत्न करतो पुढे काय होणार ते. तर आमचा फक्त एवढाच प्रश्न आहे सर्वांना की हे जे 2 लोक आहेत, जोसेफ आणि रवी मेंढे, ह्या लोकांनी पुन्हा दुसरी एक प्राध्यापिका आहे तिने सुद्धा त्यांच्याबद्दल तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशनला, बजाजनगरला. तर त्या तक्रारीवर सुद्धा प्राचार्याने पण काही केलेलं नाही आणि अध्यक्ष म्हणून भंतेजींनी पण काही त्याच्यावर कार्यवाही केलेली नाही. तर आमचा प्रश्न आहे की एक प्राध्यापिका झाली, दुसऱ्या प्राध्यापिकाची जेव्हा अशी तक्रार येते आणि दिवसेंदिवस एक गुन्हेगारी वाढत आहे तर याच्यासाठी काहीतरी त्या समितीमध्ये व्हायला पाहिजे आणि समितीने याच्यावर विचार करायला पाहिजे. फुलझेले साहेबांनी सुद्धा याच्यावर विचार करायला पाहिजे, कारण की ते सुद्धा सचिव आहेत तिथले. तर त्यांनी विचार करायला पाहिजे. या माध्यमातून आम्ही त्यांना सुद्धा भेटलो. तर ह्या सगळ्या गोष्टी सचिवांमार्फत आणि सगळ्या दीक्षाभूमीच्या समितीच्या मार्फत भंतेजींनी सुद्धा करायला पाहिजे. ही बातमी चांगल्या